बोल ना प्लीज, जानवी बोल ना, कम ऑन. अगं बाई, तुम्ही दोघं केवढी त्याचकले मी. इथे काय करताय तुम्ही दोघं? लोकांना घाबरवायला उभे आहेत. नाही तर काय. अरे जा ना आपापल्या खोलीत, किती उशीर झालाय, झोपा आता. हो ना. आणि जान्हवी, अगं आई वाट बघत असतील ना तुझी. मग रात्री त्यांची झोप किती सावध असते. हो ना. चला पळा दोघे, जा रूम मध्ये जा. जा लवकर, आई वाट बघत असतील ना. उगाच त्यांची झोप मोड. आणि तू इथे काय करतोयस? हा, जा लवकर झोप आता, उद्या ऑफिस आहे ना. इकडे झोपा दोघे. केले ते किती ओरडले कसं आपण. गेल्या 6 महिन्यात मी ह्या अशा येरझाऱ्या घालून शेकडो किलोमीटर चाललो असणार आहे. झोपच लागत नाही. काय करू तरी काय. सुरुवातीला डोळे मिटले की हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये असलेली जान्हवी दिसायची. तिची ती अनोळखी नजर दिसायची. आता ती दृश्य दिसत नाहीत, पण शांत झोप लागण्या इतकी स्वस्थताच नाहीये मनाला. कसली तरी अस्वस्थता, हुरहुर आहेच. पूर्वी दुःखामुळे आणि आता अँटिसिपेशनमुळे, सुखाच्या कल्पनेनं. असेल कदाचित असंच असेल. पुन्हा एकदा जान्हवी आणि मी आमचा संसार सुरू करणार. पुन्हा एकदा आमचं दोघांचं एक वेगळं सुंदर विश्व उभं करणार. फक्त आमचं दोघांचंच. आधी दुःखानं झोप उडवली आणि आता सुखाची वाट बघणं झोपू देत नाहीये. पण ह्या सगळ्यात माझी झोप मात्र हरवली. हे सगळं सायकोलॉजिकल आहे, कळतंय मला. पण हे असं किती दिवस चालणार? का खरंच जान्हवी म्हणते तसं एकदा डॉक्टरला भेटायला हवं. बघू, सध्या तरी नेहमीप्रमाणे काम करत बसावं. वेळेचा सदुपयोग. श्रीरंग गोखले, चला, रोजच्या कोजागिरीची आता सवय झाली आहे तुम्हाला. हो, इतकी धांदल उडाली ना दोघांची. आणि मग आम्ही त्यांना पिटाळलंच आपापल्या खोल्यांमध्ये. एवढंच तोंड झालं होतं दोघांचे. हो ना. आणि भाऊजी, हे आम्ही अगदी काळजावर दगड ठेवून केला. काळजावर दगड ठेवणं एवढं काय झालं होतं? भाऊजी, चुकीच्या वेळेला गेलो होतो ना आम्ही तिथे. म्हणजे दिसत होतं की त्यांना दोघांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवायचा म्हणून. आम्ही मोडता घातला त्यांच्या प्लॅन मध्ये. त्यांचा काही प्लॅन बिन नसतो बरं का. प्लॅन करताना 1000 वेळा विचार करतात, अंमलात आणताना 2000 वेळा विचार करतात. भाऊजी, काय प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती. भाऊजी, आता प्रेम कसं करायचं हे नको सांगूया ना, त्यांचं त्यांना ठरवू दे. पण ते ठरवत नाहीयेत वहिनी, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. किंवा त्यांना ठरवता येत नाहीये, म्हणून तर आपली मोलाची मदत लागते त्यांना. भाऊजी, आता आपली मदतही करून झालीये, आता पुरे करूया ना. उगाच आपण ताणतोय असं नको वाटायला त्यांना. आपण नाही, ते ताणतायत, कळलं? अरे नवरा बायको आहात ना, मग वागा तसं. म्हणा स्पष्ट, आम्हाला एकत्र राहायचंय, आम्हाला संसार करायचाय. पण आपल्याला दिसतंय ना ते. आणखी वेगळं सांगायला कशाला हवंय? तरी कृती घडत नाहीये ना, त्यासाठी काय मुहूर्त बघतायत? हे बघ वहिनी, संकोच आणि भीती बाळगली ना तर जगात काहीही होत नाही. हा महत्वाचा धडा देतोय आपण त्यांना. बघूया ना,
ते खेचतात का आपण खेचतोय ते? भाऊजी, तुमच्या या शैक्षणिक कार्यक्रमात माझा सहभाग गृहीत धरू नका आता. मला त्यात सामील करून घेऊ नका. हे बघा, त्यांना सांगता येत नसेल ना तर मी स्पष्ट सांगणार आहे त्यांना की आता तुम्ही दोघं एकत्र राहायला लागा. उगाच किती लाजवायचं त्यांना. ए बहिणी, आता तू असं ऐन वेळेला पाठीत खंजीर खुपसू नकोस. हा, अहो, आता गड ऑलमोस्ट सर झालेला आहे आणि आता तू फितूर होणार. सरे, उठ न जा. जान्हवी चहा द्यायला गेले ना, एवढा वेळ कालवतोय बघ. जा जा. अहो, असं काय? अहो पण कशासाठी जाऊ? काहीतरी कारण काढ ना. जा जा. नाही भाऊजी, हा, कारण मी इथे नसताना तुम्ही सगळ्या काकड्या खाऊन टाकाल. हो ना, भाऊजींचे विचार आणि तोंड एकाच वेगाने चाललंय. चल चल, जा जा जा. ही लास्ट. भाऊजी, नका ना छळू पोरांना एवढं. अगं, पोर आहेत म्हणून तर छळतोय. नाही तर आता काय मी दादाला छळायला जाणार आहे का या वयात? हो बाई. हा, असंच करतो. हं, दादाला छळतो म्हणजे मग दादा लाल लाल होऊन असा सिरियस स्वरात मला म्हणेल, कांता कांता, अमेरिकेमध्ये अशी वागणारी माणसं नसतात कांता. नको नको, त्यापेक्षा जे चाललंय ते चालू दे खुशाल. मग लास्ट लास्ट एक. थँक्यू. आता बरं वाटलं. तुमचा नाश्ता सुद्धा मी वरतीच आणू का? नाही, कशाला? नाही म्हणजे जर मला बरं वाटत नसेल तर मी वरती घेऊन येते. हा, नाही तसं बरं वाटतंय मला, पण तसं बरं वाटत नाहीये. म्हणजे काय? म्हणजे हेच, झोप. सलग 4-5 तासांची झोप म्हणजे काय हे विसरलोच आहे मी. बाळंतीण बायका असतात ना त्यांचं, किंवा सतत नाईट शिफ्ट करणाऱ्या मुलांचं काय होत असेल हे आत्ता कळतंय मला. काही या श्रीरंग. हा, हेच हेच. जरा झोपायचा प्रयत्न केला, डोळे मिटायचा प्रयत्न केला ना की मला हे तुझं हे असं काहीही श्रीरंग हे म्हणणं आठवतं. मग काय होतात आमची जागरण. अच्छा, म्हणजे तुम्हाला झोप न येण्याचं कारण मी आहे तर? नाही, तुझ्यामुळेच असं नाही, पण हो तुझ्यामुळेही. मग मी जाते. तुम्ही सकाळी सकाळी माझी चेष्टा करताय. नाही, चेष्टा नाही, मी सिरियसली सांगतोय. अगं, हल्ली खरंच झोप लागत नाही मला, आणि हे गेले बरेच दिवस चाललंय ना, त्यामुळे मग मला थोडासा त्रास व्हायला लागला आता. म्हणजे डोकं दुखतं, पित्त वाढतं, थोडीशी मान दुखते. पण मग श्रीरंग, तुम्ही डॉक्टरांकडे का नाही जातात? नुकसान तर काही होणार नाहीये ना तुमचं? नाही, मला हा ऑप्शन पटतोय, मी जाईन. हे पण तू हे सगळं आता बाहेर जाऊन सांगू नको कोणाला, कारण हे जर कळलं ना सगळ्यांना तर मला झोप येण्यासाठी सगळेजण परत वेगवेगळे उपाय करायला लागतील. आता अति करताय, एवढं काही करणार नाही कोणी. पण मी नाही सांगणार. मी येऊ तुमच्या बरोबर डॉक्टरांकडे? हो, ये की. पण का ग? म्हणजे ही मेडिकल कंडिशन आहे का सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे हे तिथल्या तिथे कळेल ना. मला असं वाटतं की हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असा. एकदा सगळं काही पूर्वीसारखं झालं की पूर्वीसारखी झोप येईल परत. काय पूर्वीसारखं व्हायला हवंय तुम्हाला? हळू तो कप पडेल हातातून.
श्रीरंग वळ उठतील हातावर. मग सोडवून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. मला जायला हवं. पण मला काहीतरी ऐकायचंय. खरंच एवढं ऐकूनही मला खूप बरं वाटेल. काय ऐकून? आय लव्ह यू. त्यांनी झोप परत येईल तुमची. कदाचित. पण मी म्हणाले परत म्हण. श्रीरंग जान्हवी प्लीज. सारखं बोलून दाखवायलाच हवं का? सारखं नको, एकदाच प्लीज. आय लव्ह आय लव्ह यू श्रीरंग. आली काय? झोप का? आता का नाही? एवढ्यानंच कशी येईल? म्हणजे अजून बरंच काही बाकी आहे. मी येते. अरे ए जान्हवी ऐक ना. बाकी काही नाही ग. म्हणजे एकत्र असलं की कसं हव्या तेव्हा गप्पा मारता येतात ना. ओ सो दॅट्स द होल पॉइंट. म्हणून तर म्हणजे आई आजींच्या खोलीत राहून सुद्धा तशी मुभा असते. पण म्हणजे फक्त गप्पा मारता याव्यात म्हणून तुला तुझ्या बेडरूम मध्ये परत जायचंय का? आगाऊपणा करू नकोस हा. फक्त गप्पा मारायच्यात म्हणून नाही, कामाचंही बोलतो आम्ही. उगाच काहीतरी विचार नको करूस. बाकी काही नाही. काही नाही काय? तसं काही नसेल तरच वेडेपणा आहे. अरे नवरा बायको आहात ना तुम्ही, एकत्र राहणं अपेक्षित आहे. एकत्रच राहा, हक्क आहे तो तुमचा. हक्क? बापरे, एक हक्क वगैरे असं काही नाही. नाही काय? आम्हाला दोघांना एकत्र राहायचं नाही म्हणून आम्ही दोघं लग्न करतोय असं म्हणणारे कपल्स कुठे पाहिलेत का तू? हे काय लावलंय काय तुम्ही? आम्ही नाही ग. म्हणजे श्रीरंगांचं तसं काहीच नाहीये. त्यांचा तर प्रश्नच नाहीये. नाही कसं? उगाच त्याची बाजू घेऊ नकोस हा. अगं खरंच, म्हणजे त्यांचं खरंच असं कधीच म्हणणं नव्हतं. जो काही गाढवपणा केलाय तो मीच केलाय. मग त्यांना कशाला उगाच बोलायचं? मग आता सुधारतो म्हणजे वाघाचे पंजे. जान्हवी अवघड आहे तुझं. अगं सांग त्याला की मला तुझ्या बरोबरच राहायचंय असं. चल वेडपट. छे छे, असं कसं सांगणार? मग मी सांगू का? आमची जान्हवी तुमची बायको आहे, तिला तुमच्या बरोबर राहण्याची परवानगी द्या असं. तू जास्त शहाणपणा करू नकोस. मग तू शहाणपणा कर ना. सांग त्यांना आता. अगं पण मग घरच्यांना काय वाटेल? खुश खुश वाटेल त्यांना. ते पण कसं सांगू? म्हणजे मला माझ्या नवऱ्याच्या बेडरूम मध्ये जायचंय. मला तुला सांगतानाच कसं तरी होतंय. यात सांगायचं काय तेच कळत नाही मला. सरळ उठ आणि जा, संपला विषय. लोक समजून घेतील. एकदा म्हणतेस समजून घेतील, एकदा म्हणतेस पुरुषांना सांगितल्याशिवाय काहीच समजत नाही. तू नक्की ठरव बघू. आता घरच्यांविषयी बोलतोय ना आपण. हे बघ, मी काही या विषयाची अथॉरिटी नाहीये, पण तुझं हे जे काही चाललंय ना ते वेळ काढू आणि विनोदी आहे हे नक्की. त्यामुळे आता तू ताबडतोब हे सगळं बंद कर आणि बायकोसारखं वाग. ते सगळं ठीक आहे ग. याजींना कसं सांगू?
काय वाटेल त्यांना? ओह गॉड. आता आपण आपण घरी घरी सांगू. सांगू. एक मिनिट. तू बोल. नाही, तुम्ही बोला. जानवी, मला असं वाटतं की आता आपण एकत्र राहूया. अगं जानवी, बोल ना, तू गप्प काय अशी? हे बघ, आपल्यात याबद्दल काहीतरी फर्म बोलणं व्हायला हवं, नाहीतर या अशा चर्चा करत ना आपण म्हातारे होऊन जाऊ. मलाही असंच वाटतंय. काय आपण म्हातारे होऊन जाऊ? हे आपण आता एकत्र राहायला हवं असं. हा? हा? Yes! काय करताय? ओके. जानवी, I can't express myself now. जानवी, तुझे हे शब्द ऐकून मला आता किती बरं वाटलंय माहितीये. जानवी, ऐक आता, तू आईजीशी बोल आणि ये आपल्या रूम मध्ये. मी? हो, मी आपल्याच विषयी बोलतोय ना. नाही, म्हणजे मी घरी सांगायचं? हो. का? अहो, मी कसं सांगणार? कसं सांगणार म्हणजे? सांग तिला की आता मी माझ्या खोलीत परत जाते. नाही, मला खूप ऑकवर्ड होईल. अगं, त्यात लाजायचंय काय? नको, तुम्हीच सांगा. मी कसं सांगू? का आता का? हे बघ, असं काही नाहीये. खोलीतून बाहेर पडण्याचा निर्णय तूच घेतला होतास की नाही? मग आता तू खोलीत परत येतेस, हाही निर्णय तूच सांग सगळ्यांना. श्रीरंग, तुम्ही मुलगा आहात की नाही या घरचा? तुम्ही मोकळेपणाने बोलू शकाल. जानवी, तू आपल्या घरच्या महिला मंडळाला ओळखते. अगं, मी कसं सांगणार त्यांना हे? मग माझं तर काय होईल? हो, ते आहे. पण मग आता? नाही, असू दे. नाही, काय असू दे? बोलावं तर लागणारच आहे ना. हा, जानवी, तू एक काम कर, तू आईजीशी बोलच. हे बघ, त्याशिवाय काहीच होणार नाहीये. त्यापेक्षा तू रूम मध्ये येऊच नकोस असं सांगून टाका ना मला. म्हणजे काय? अहो, म्हणजे सगळ्या जणी सोडून डायरेक्ट आईजींशी बोलू मी? अगं, ऐक माझं. हे बघ, सगळ्याची फोड करून सांगायची काहीच गरज नाही आहे याचीला. अगं, तवरनं ताकभात ओळखणारी आहे ती. हे बघ, तू फक्त विषयाला सुरुवात कर, ती तुझा ऑकवर्डनेस सगळा आपोआप घालवून टाकेल आणि बोलेल तुझ्याशी. मी बोला ना प्लीज. हो, मीही बोलेनच, पण त्याआधी तू बोल. आणि तू तिच्याशी बोललेलं तिला जास्त आवडेल. आणि बाकीचे? मी सांगितलं ना तुला, तू फक्त आईजीशी बोल, बाकी सगळं ती हँडल करेल. ए, डोंट वरी. त्या दोघांपेक्षा तूच जास्त एक्साइट होतोयस का? मग काय, हाच तर विरंगुळा आहे माझा. पण आता तू अडून राहा बरं. काय नको रे. नको काय? असं कसं सांगणार? त्यात काय झालं? सांग की बिंदास. हे बघ, तुझं म्हणणं कोणीही टाळत नाही. म्हणूनच नको. तू प्लीज आता तू हार पत्करू नकोस. अरे, हार कसली? इथे लढाई चालू नाहीये. पण प्रेम चालू आहे ना. अँड एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. बर, आता मी काय करायचं सांग. हा, आता कसं, हे बघ, आपल्याला ना आजचा दिवस हे लावून धरायचंय. फक्त आजचाच ना? येस येस, अगदी 100%. फक्त आजचा दिवस. मा, तुझे मेरी कसम. कांता, तू मोठा कधी होणार रे? कधीच नाही. आईजी, बोल ग.
जरा बोलायचं होतं. म्हणजे महत्वाचं. जान्हवी, मी काय म्हणतो, तुला काकडीचा कायरस करता येतो? हा? म्हणजे आज करशील का? आपल्याकडे कुणीही चांगला. कांता, तिला महत्वाचं बोलायचंय. हो बरोबर, सॉरी हा, सॉरी, येतो मी. पण ते कायरसाचं लक्षात ठेवा, म्हणजे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. आईजी, काय ग? आईजी, माझ्यामुळे कुणालाच त्रास होऊ नये असं मला वाटतं. हो, बरोबर आहे तुझं वाटणं. नाही म्हणजे तुम्हालाही त्रास होऊ नये. छे, मला कुठे त्रास होतो तुझ्यामुळे? होतो. होतो? मला नाही जाणवलं बाई कधी. नाही म्हणजे बघा ना, आता मी तुमच्या खोलीत लुडबुड करत असते. नाही म्हटलं तरी माझा वावर असतो ना. मग बरंच की, सोबत असली की बरं वाटतं. पण तुमची झोपमोड होत असेल ना. नाही ग, या वयात झोप नाहीतरी कमीच झालेली असते. मध्यरात्री जाग आली तर खोलीत कुणीतरी आहे असं जाणवून बरं वाटतं.